मालतूबाई गुळवणी शिक्का नीट मारा बाई. चंदू विटेकर चित्रा नीट मारा. पांडुरंग शेवाळे बघा बघा आहे का नाही? इकडे हा कोणी चालू आहे. तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथ धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचे. त्याचे 5 लोक निवडून आले. पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेले नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. मग तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागले तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5700 300 मतं जास्त मिळून निवडून आले. इकडे या साहेब, सांगा महिपती भोकरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. यशवंत हरी कोकाटे 5800 400 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव महिपतराव भोकरे केवढ्या मतांनी जिंकला? 300 मतांनी निवडून आला. निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्यापेक्षा साहेबरावनं 10वीच निवडणुकाच्या आज बघितल्या. काय रे साहेबराव, हो साहेबराव, आपला 7वा उमेदवार निवडून आला. पण मी काय तुम्ही नव यशवंत कोकाटे. आपण निवृत्ती निवडून यायलाच पाहिजे. हे निवृत्ती, आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय? अहो आपला निवृत्ती किती मताने निवडून आला तेवढे सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र सगळं गेलं. सांगतो नाही वैरी बार बार सांगतो 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 कसा शांत बर 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 अंधारी पसरली डोळ्याचं. तुझ्याची बायको जिंकली म्हणजे आपण किती आलो. अरे बापरे साहेब, असं कसं झालं? कर्ज जमीन वाडा सगळं एका सगळ्यांचं 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय? आता गावात मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे. का बॉम्बला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5 झाले मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच. हो कारभारी, कुठे चालला सा? घरात. इकडे या. कोण तुम्ही? अदुगर तोंड गोळ करा. या. अहो तुमची बायको निवडणुकीत जिंकली. माहिती आहे. मग खावा पेडा. नको मला पेडा. फार सफेद नवऱ्याची बेबरोबर निवडून येणारी बायको म्हणजे खबरदार वाटेल ते बोलला सतार. हलकटपणा तुम्ही केला. मी फक्त लोकांनी सांगितला. माहिती आहे. कळली तुझी अक्कल. चिरताय कशा पाई? कोण? मी कधी चला जेवाय चला. जेवणाच्या गोष्टी सांगते. एक तर नवऱ्याची अहो पुरणाची पोळी केली. आपले 8 उमेदवार निवडून आले. त्यांचं 7 आलं म्हणजे आपले एक मेंबर जादा आहे. तेव्हा सरपंच आपलाच होणार. तेव्हा समद्यांनी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचाच्या निवडणुकीसाठी पंचायतीच्या हापिसात जमायचं. तू खा गावात, मी खाते चित्ता. गंगे, मी पंचायतीची निवडणूक जिंकली, पण तू मात्र आता जादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवते. हा
काय बरं झालं तू आलास ते. काय झालं? काय गडबड आहे काय? गडबड काय बी नाही. कुणाला बी माहित नाही. आत मेंबर कोणून ठेवल्यात ते. कोण मेंबर आहे ते? तुला काय करायचं? तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं? मी देतो ना पारा. डोळ्यात तेल घालून पारा देतो. साहेब रौफुजारान काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास रुपये. तू एक काम कर, सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पाऱ्याला ठेवलेला आहे साहेब. बर, तू एक काम कर, पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा, निवडणुकीचे निकाल मला कळवत जा. जी चला. येतो. तर मंडळी, निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजासनी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब, अजून आमचे 2 उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा किती असली, आता ये का? मला समजत नाही काय साहेब. नियमाप्रमाणे निवडणूक ही आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. आता माझं कसं होणार हो? अहो इकडच्या इकडे मारून टाकलं तर. आणि काय होणार? काय कुऱ्हाडीनं तुकडं करत्या, पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या. असं बोलू नका हो दुर्पताबाई. मरतोस कशाला? एवढं बी कळत नाही तुला? सरपंचाची निवड आहे ना व? म्हणून साहेबरावाच्या पार्टीनं आपल्याला पळवलं. असं होय? मग आपल्याला सोडत्याल ना मग? येणारा माझा बा तुला सोडवायला. मग आपणच इथून सुटायचं. काय ग दुर्पदा गावली का? काय झालं? आम्ही समधीकडे जाऊन आलो पण दुर्पदाकडे दिसत नाही. नाही अहो वाजले किती? काय चाललंय काय? म्हणजे आम्ही कोण माणसं का काय आहे? तुमचं तेवढं खरं होय? हे अहो हे काय आहे? हे पहा, नाही, हे बघा. तुम्ही असा गोंधळ करू नका. काय चाललंय? मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. अरे बापरे, अरे बापरे. आईच्या जन्माला यायला पाहिजे होतास. बया बया बया. वळटू नका, वळटू नका. कळलं तर मेंदू बाहेर पडेल हो. माझ्या बायकोला ऐकून दे काय मी. तर की, आता ढकलून दे. हे काशा, खाली उतरल्यावर मागल्या बाजूला पंचायतीच्या कचेरीत जायचं. अहो पण ह्या कपड्यात त्याला काय होतंय? अहो घरला जाऊन कापड नका, बदलतो. नका. आपल्याकडे येळ नाही. थांब, मी येते. बरोबर. तुम्ही चौकशी उतरा. कारभारी इथं? हो, कारभारी. इथं काय करताय? तू आणि इथं काय करतेस? तुला आतमध्ये जाता यायचं नाही का? मी पाऱ्यावर आहे. कुणाच्या पाऱ्यावर आहात? तुला सांगता यायचं नाही. तू विरुद्ध पार्टीची आहेस. मुकाट्यानं चालायला लागित ना. जाते मी. पण विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू? तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं? बायकोच आहे मी तुमची. अव बायकोची जी जी कामं आहेत ती मी समधी करणार. वा 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 द्रुपदी, यासाठी तुझ्यावरून जीव वावळून टाकावं असं वाटतो. इथं ना घरी आल्यावर टाका. बर, तुम्ही इथंच थांबा. हं? मी भाकर घेऊन लगोलग इथे येते. हा. हं? कुणाला सांगू नकस. हं. लय झोपणीचं काम आहे. पाऱ्यावर वाटते कुणी हाय? मग इथंच थांबा. हं? वा 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 वा, माझी दुर्पती लय चांगली आहे. आता फक्त 2 मिनिटं राहिली आहेत. ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची. व्हायचा का? अरे काय झालं? अहो काय झालं काय? माझा अवतरा बघा मग सांगतो. हे शिरप्या इकडे हे बघ, माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी. हा? अरे पण दुर्पदा कुठं आहे? काय? माझी का? दुर्पदा, तुम्ही आता उगाच आमचं काम ठेवलं. काय रे, कशा पाहिजे तुझी ही अवस्था? विरुद्ध पार्टीने केली. अहो साहेब,
साहेबरावच्या पार्टीने आम्हा दोघांनी पळविलं. या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही. आपण आलायत ना, आपण आता मतदानाला सुरुवात करूया. मग घ्या की मतदान. चला बसा बस गेलो आणि शांत व्हा सगळे. चला बसून घ्या. ए तू क्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझं. काय? पारा करतोय का झोपा करतोय? पारा करतोय कडक. मुंगीला पण जायला जागा नाही. मुंगी हा. लेका तुझी अख्खी बायको पळाली. पळाली. बरं झालं सुटलो. आज तसं नाही रे, तुला सोडून नाही पळाली, हे? इथनं पळाली. पळाली. पळल कशी? इथून चालत चालत गेली. मला सांगून गेली ना ती. चालत गेली नाही, हे? जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली. हे? अरे तिला इथं कोंडून ठेवली होती की रे. आयला. पण मला बोलली कशी नाही ती? पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडलेल्या मेंबरामध्ये माझी बायको आहे म्हणून. असं नाही, हं? लय छान आहे, लय झाला तुझा पारा. आता चला, तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कुणाला माहिती. चला. पण मला बोलली कशी नाही ती की मी पळून जाते आयला. म्हणून. या टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली? काय ना, आपल्या गावात सगळं नवं नवं काय व्हायला लागलंय. चाल बघूया. या सरपंच बाई चहा घ्या. यायला आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार दिसते बहुतेक. 4 दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला. याची बायको सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. हा बरोबर आहे, बरोबर आहे. बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल. खुशाल बोंबलत बसा. कुणाला बोंबलायला सांगतेस ग धुरपदा? आणि कुणाला ह्यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होतं. काय झालंय? आता तुम्ही सांगा अशा वेळेला ते असा आता आमची बायको सरपंच झाली, आता कुणी बी असा आम्हाला. अरे येड्या, तुला खरंच काय कळत नाही बघ. अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय. मेलो मेलो गेला कामात. एक सरपंच घरात येतं, नाकात दम आला माझ्या. आता दुसरा सरपंच यायचा म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी. ए येड्या, कवा कळायचं तुला? काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे हं. काय सांगताय काय? बायदाबाई तुम्ही ए शान्या, तुझ्या बायकोबद्दल सांगते आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या धांदीत तर तुझी बाप म्हणून निवड झाली या. हं? हं. हे माझे टक्कर येतात काय आलं? म्हणजे तुम्हाला सांगायचं ना तुला? आता तुम्ही नुसतं आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून. आता म्हशीची समधी कामं मी करणार. ते धुवायचं, तिला तरायला नाही, त्याचं दूध काढायचं, तिचा गोठा साफ करायचा, ही समधी कामं माझी. आता मी करत नाही. आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो. पक्षांतर. अरे लगेच पार्टी बी बदललीस? हा, म्हणजे असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात, असं साहेबराव सांगत होता. तो नाम्या तू घ्या. थांबा थांबा बिट्या थांबा. अरे ठीक आहे. कामाला निघाला. वा छान. छान छान काय राव, तुम्हाला तिथं उभा राहून म्हणायला जात आहे. सासऱ्यानं खांद्यावर दिलाय नांगर आमच्या. म्हणाला आजपासून लोकशाही बंद, नांगरशाही चालू. वा वा जगात झालं. आणि तुकाराम तुम्ही मी लय खुशीत आहे. रोज सकाळ संध्याकाळ मस्त चरायला आणि धुवायला नेतो नदीवर. साधी सुधी म्हैस नाही, सरपंचाची म्हैस आहे, म्हणजे आमच्या बायकोची. ए तू जरा इथे उभी राहा, मी साहेबरावांनी भेटून येतो. नाही तर येशील माझ्या मागणं तुझ्या मालकीनी सारखी. जरा उभी राहा. साहेबराव, सरपंचाचा वंश वाढीला लागला. अरे मग चांगलं झालं की बिट्या. आता गावामध्ये कुणाची टाप लागली तुला बिनकामाचा नवरा म्हणायची. आल्या